झाला पहिल्या परी. भवानी रामाची ये घरी आला दर्शना समर्थांच्या. पहा संतांचे चरणतीर्थ साधनात झाले अमृत. संतन ते साक्षात देव कलियुगाचे. येथे एक ऐसी शंका उत्थान पावे सहज देखा. श्री गजानना सारिखा संत होता शेगावी. मग तो तेथे असताना गेले न पाहिजे कोणी जाणा. यमाजी पंताची या सदना परी हाचा आहे कुतर्क. संत मृत्यू ना टाळीती निसर्गाप्रमाणे वागती. परी संकटाते वारिती अगांतुका असल्यास ते. सच्चिदानंद बाबासी ज्ञानेशे उठविले नेवाशासी. परी ते अखेर आळंदीसी देह ठेविते झाले हो. याचे रहस्य इतुकेची आहे हे गंडांतर टाळीती पाहे. ते टाळणे काहीच नोहे अशक्य संत पुरुषाला. मृत्यूचे 3 प्रकार आहेत जगी साचार. त्यांची नावे क्रमवार देतो तुम्हा कारणे. आध्यात्मिक, आधिभौतिक आणि तिसरा तो आधिदैविक. त्या तिघां माझी बलिष्ठ देख आध्यात्मिक मृत्यू असे. आधिभौतिकाची तयारी कुपथ्याने होते खरी. नाना प्रकारच्या शरीरी व्याधी निर्माण होतात. त्यांचा जोर झाल्यावर मृत्यू येतो अखेर. त्या मृत्यूचा परिहार करिता येतो औषधीने. मात्र औषधी देणारा शास्त्रज्ञ असला पाहिजे पुरा. औषधीचा पसारा आहे अवगत जयासी. ऐसा वैद्य भेटल्यास आधिभौतिकाचा होय नाश. तैसे आधिदैविकास नवस सायास घालविती. हे गंडांतर रूपाचे मृत्यू 2 प्रकारचे. भौतिका आणि दैविकसाचे हे आहेत ख्यात जगी. मृत्यू जो का आध्यात्मिक तो कवणाच्याने न टळे देख. पहा अर्जुनाचा बालक कृष्णा समक्ष पडला रणी. तैसा जानरावाचा मृत्यू गंडांतर स्वरूपाचा. होता तो टाळीला साचा समर्थ तीर्थ देवोनिया. म्हणजे गंडांतरा कारण निवारिती साधुचरण. तेचा आले घडोन शेगावा माझारी. काही मृत्यू नवसांनी टाळीता येती या जनी. परी तो नवस श्रद्धेनी केला पाहिजे विबुध हो. श्रद्धा पूर्ण असल्यावरी तीच मृत्यू टाळी खरी. श्रद्धाचा अवघ्या माझारी सर्व बाजूंनी श्रेष्ठ असे. चरणतीर्थ साधूंचे तेही टाळी मृत्यूसाचे. वरील 2 प्रकारचे परी तो साधू पाहिजे. साधू असल्या वेशधारी ऐसी न गोष्ट होय खरी. माती न होय कस्तुरी हे ध्यानी असू द्या. षड्विकार धुतल्या विना अंगी साधुत्व येईना. आणि साधू विण होईना अघटित कृत्य केव्हाही. म्हणून बहुरूप्या कारण जपणे आहे अवश्य जाण. उगीच पाहून पिवळेपण सोने पितळे समानू नका. गजानन नव्हते वेशधारी ते पूर्ण साक्षात्कारी. म्हणून तीर्थाने झाली बरी व्याधी जानरावाची. देशमुख बरा झाल्यावर भंडारा घातिला थोर. साधू प्रित्यर्थ साचार वंकटलालाची ये घरी. तीर्थे देशमुख बरा झाला परी स्वामींशी पेच पडला. त्यांनी मनासी विचार केला तो ऐका येणे रीती. कडकपणा धरल्या विना ही उपाधी टळेना. स्वार्थ साधू प्रापंचिकांना साधुत्वाची चाड नसे. त्या दिवसापासून आणू लागले अवसान. स्वामी महाराज दयाघन वरपांगी कडक झाले. हा त्यांचा कडकपणा असह्य झाला इतरांना. परी त्यांच्या भक्तांना काही न त्याचे वाटले. जेवी नरसिंह अवतार इतरांसी वाटला क्रूर. परी कयाधूचा कुमार मुळीन भ्याला त्या रूपा. वाघीण इतरा भयंकर परी तिचे जे का असेल पोर. वाघीण इतरा भयंकर परी तिचे जे का असेल पोर. ते तिच्याच अंगावर निर्भयपणे क्रीडा करी. असो आता गोष्ट दुसरी सांगतो मी तुम्हा खरी. कस्तुरीच्या शेजारी बसल्या माती मोल पावे. चंदनाचा शेजार असला थोडा बहुत. हिवर वासित होतो साचार हा न्याय निसर्गाचा. वासित हिवर झालेला चंदन मानिला पण्याला. तरी त्याच्या फजितीला पारावार न राही पुढे. जेथे ऊस निपजतो तेथेच निवडुंग उगवतो. जेथे मोगरा वाढतो तेथेच येतो पिंगुळ. जेथे साधू सज्जन तेथेच मैंद निर्माण. हिरे गारा एकवटून खाणी माझी राहती. स्थान एक म्हणून किंमत नाही समान. तेज हिऱ्याचे हिऱ्या लागून भूषवी न गारेला. गारती गारच राही पायाखाली तुडविली जाळी. ऐसी स्थिती कधी न येई अमोलिक हिऱ्याला. श्री गजाननाचे सन्निध ऐसाच होता एक मैंद. संत सेवा हाच मद अंगी ज्याच्या भरला असे. तो सेवा करी वरवरी
भाव निराळा अंतरी मिठाई पेढे सावरी समर्थांच्या नावावर. भक्तगणास ऐसे म्हणे मी समर्थ कृपेचे पोसणे, प्रत्येक काम माझ्या विणे होत नाही ठाया. मी कल्याण समर्थांचा अत्यंत आहे आवडीचा, कधी न खाली जावयाचा शब्द माझा त्यांच्या पुढे. चिलीम त्यांची मीच भरी खाण्यापिण्याची तयारी, निजांगे मीच करी अत्यंत मी आवडीचा. ऐसे लोकास सांगतसे आपला सवरात करीतसे, त्या अधमाचे नाव असे माळी विठोबा घाटोळ. महाराज स्वयमेव शंकर हा बनला नंदिकेश्वर, हमेशा करी गुरगुर आला गेल्या भक्तावरी. महाराज स्वयमेव शंकर हा बनिला नंदिकेश्वर, हमेशा करी गुरगुर आल्या गेल्या भक्तांवरी. ते अंतर्ज्ञानांनी जाणिले सर्व समर्थांनी, कौतुक केले एके दिनी ते ऐका विबुध हो. परस्थ काही मंडळी शेगावी दर्शना आली, तो मूर्ती होती निजलेली समर्थांची शय्येवर. हिया कुणाचा होईना जागे करण्या समर्थांना, मंडळीस होती जाणा त्वरा पुढे जाण्याची. ते कुजबुज करू लागले विठोबाला विनवते झाले, विठोबा आम्हा पाहिजे गेले येथून आताच परगावा. काम निकडीचे आहे फार कैसा करावा विचार, महाराज तो शय्येवर असती निद्रिस्त जाहले. त्यांचे दर्शन घेतल्या विना आमचा पाय निघेना, हे अवघड काम होईना तुझ्या वाचून ये ठाई. तू समर्थांच्या शिष्यात मुख्य धोरणी महाधूर्त, तुला आम्ही जोडितो हात एवढे काम करावे. ऐसा त्या स्तुतीनी विठोबा फुगून गेला मनी, त्याने जाऊन तत्क्षणी महाराजांसी उठवले. मंडळींचे काम झाले परी संकट ओढवले, घाटोळ विठोबावरी भरे कर्म जैसे तैसे फल. समर्थांच्या हाती काठी एक होती भली मोठी, तीच त्यांनी घातली पाठी त्या विठोबा माळ्याच्या. म्हणती बेटा माजून गेला आपुली स्थिती विसरला, या लुच्च्याने आरंभिला उघड उघड व्यापार की. मला लावितो उपाधी घंटे आणून बांधितो मठी, घुमारे घाली कधी कधी ऐसा अति नीच हा. त्या घुमाऱ्याचे बक्षीस घे मी देतो तुला खास, तुझवरी केल्या कृपेस होईन प्रभूचा अपराधी. सोमला साखर मानू नये विषाजवळ करू नये, तस्करासी लेखू नये निज कंठीचा ताईत. ऐसा रीती ठोकला छड्याखाली घाटोळाला, विठोबा तो पळाला पुन्हा न आला मागुती. खरे जे का असती संत ते ते ऐसेच करीतात, ढोंगी मात्र जातात अशाच या करांमध्ये. म्हणजे अधिकारा वाचून ढोंगी बैसती होऊन संत, नादी लावण्या जन ऐसे प्रकार कितीतरी. मतलबी त्यांना साथ देती उदो उदो त्यांचा करीती, भलभल ते सांगताती साक्षात्कार ढोंग्यांचे. तेणे दोघांचे काम होई अपार पैसा मिळविला जाई, परीही प्रथा बरी नाही समाज जाईल रसातळा. खरे जे का असती संत ईश्वराचे निस्सीम भक्त, त्यांना नमुळे आवडत सान्निध्य त्या षंढांचे. पतिव्रतेसी शेजार कसबिणीचा का पटणार, सोन्याप्रती अलंकार काय शोभती कथलाचे. संत शठा ते राखिती परीन त्याला महत्व देती, ती जगातील एक व्यक्ती कृतकर्म भोगण्या आली असे. ऐसे मानसी समजून त्याविषयी धरती मौन, जेवी निवडुंगा लागून स्थान भूमी देते हो. मोगरा निवडुंगा आणि शेर ही जमिनीची लेकर, परी किमतीचा प्रकार निरनिराळा तो तिघांचा. मोगऱ्याचे संरक्षण करीती निवडुंगाचे दहन, चिलटांसाठी बांधून शेर ठेविती दारावरी. तेवी संत भूमीवरी रक्षण अवघ्यांचे करीती जरी, किमती माझी ठेविती परी गुणांप्रमाणे भेद पहा. नशीब विठोबा घाटोळाचे अति खडतर होते साचे, पाय लाभून साधूचे दैवे दूर झाले की. जरी तो ना ढोंग करिता तरी योग्य ते प्रती चढता, संतांची ती योग्यता त्याने मुळी ना जाणली. कल्पवृक्षाच्या तळवटी बसून इच्छिली गारगोटी, वा मागितली करवंटी कामधेनूपासून. ऐसे न कोणी करावे संतापासी राहून बरवे, तेथे विचारा ठेवावे अहर्निशी जागृत. हा दास गणू विरचित श्री गजानन विजय ग्रंथ, तारक होवो भवाब्दीत अवघ्या भाविकांकारणे. श्री हरिहरार्पणमस्तु शुभं भवतु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य तृतीयोऽध्यायः समाप्तः.